अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं नागपूर जिल्हा परिषदेनं अशा प्रकारे ज्ञानरथ तयार केलेला आहे. AI व्हॅन ऑन व्हील अशा प्रकारची ही व्हॅन तयार करण्यात आलेली आहे. सगळं आधुनिक तंत्रज्ञान या व्हॅनमध्ये आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या जवळपास 1500पेक्षा जास्त शाळा इंटिरियरमध्ये आहे. त्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देता येईल, नवीन टेक्नॉलॉजी शिकवता येईल, AI बेस शिक्षण देता येईल. त्यासाठी ही व्हॅन जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे CEO आपल्यासोबत आहे. सर, काय उद्देश आहे याचा? आपण बघू शकता की आपल्या नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत किंवा महाराष्ट्रामध्येच जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत एकतर त्यामध्ये वर्गखोल्या कमी आहेत. काही ठिकाणी 15 विद्यार्थी आहेत, 2 वर्गखोल्या आहेत, 30 विद्यार्थी आहेत, 2 वर्गखोल्या आहेत. परंतु मग अशा ठिकाणी आपल्याकडे निधी जरी असेल तरीसुद्धा आपण तिथे 4 कम्प्युटर जर ठेवायचे म्हणले तर आपल्याकडे जागेचा अभाव येतो. परत त्याच्या मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतो की त्याची देखरेख कोण करणार. आणि आपल्या शाळा इंटिरियर भागामध्ये आहे. तर या सर्व समस्यांवरती तोडगा म्हणून आम्ही हे ICT आणि AI लॅब ऑन व्हीलचा संकल्प ठेवला होता आणि ती आता आज प्रत्यक्षात उतरलेली आहे. जेणेकरून ज्या शाळांमध्ये आपण वर्गखोली अभावी किंवा जागे अभावी, कुशल मनुष्यबळाच्या अभावी किंवा ट्रेनर नसतील त्याच्या अभावी आपण त्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर्स काय आहे, VR हेडसेट काय आहे, 3D प्रिंटर, इंटरॅक्टिव्ह पॅनलद्वारे सध्या कशा पद्धतीने शिकवता येईल या गोष्टींची त्यांना जाणीव नाही आहे किंवा माहिती नाही आहे. तर त्यांना आपण त्यांच्यापर्यंत आपण जाऊन या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक शाळांमध्ये ही जाणार आहे आणि किती दिवस शाळांमध्ये असणार आहे? आणि हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग? जिल्हा परिषदचा हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे. नाशिकमध्ये एक प्रायव्हेट शाळेने हे केलेलं आहे ऑलरेडी आणि त्यांचं बजेट पण खूप जास्ती होतं. आपण एकदम कॉस्ट फ्रेंडली आणि बजेटमध्ये आपण केलेलं आहे. तर जास्तीत जास्त आमचा प्लॅन आहे की ज्या शाळांमध्ये कम्प्युटर्सच नाही आहे किंवा ज्या शाळांमध्ये डिजिटल पूर्ण शाळा झालेल्या नाही आहेत तर त्या शाळांमध्ये आमची प्रायोरिटी असणार आहे. जे जंगल एरियामधल्या, ट्रायबल एरियामधल्या आणि एकदम आपले कुही, नरखेड, भिवापूर, रामटेक, पारशिवनी इथल्या इंटेरियर भागामधील ज्या शाळा आहेत तिथे हे गाड्या आमचं पाठवण्याचा मानस आहे. नक्कीच आपण बघू शकतो अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही AI व्हॅन आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कारण की जिथे नीड्स क्लासरूम नाही, बऱ्याच शाळांमध्ये अडचणी आहे, तिथे ही व्हॅन जाऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे AIचे धडे देणार आहे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.